नमस्कार मित्रहो, एबीएस ब्लॉगच्या ह्या भटकंती सिरीजमध्ये आज ह्या बेळगावच्या ट्रिपच्या दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आज सकाळी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आज सकाळी आम्ही घरातनं निघून दोडामार्गला आलोय आणि दोडामार्गवरून आता हा ट्रिपचा दुसरा फेज आहे. एकच सेमच दिवस आहे, फक्त आता इथे आम्ही पोहोचलो दुपारी 1 वाजता, आता वाजले 3 आणि आता आम्ही निघालोय बेळगावला. तर मी हा जर्नी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी दाखवणार आहे तिराळी घाट, जो आहे बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट. तर चला आनंद घेऊया दोडामार्ग ते ह्या दोडामार्गच्या पुढच्या बेळगावपर्यंतच्या राईडचा. आपण आलोय गाडी रिफ्युअल करायला. इथे 95 ऑक्टेन पेट्रोल नाही आहे. खालच्या HP पंपावर जावं लागणार आहे. इथे पेट्रोल ना महाराष्ट्रापेक्षा स्वस्त आहे. गोव्यामध्ये 11 रुपयाने स्वस्त आहे. म्हणजे जे मला 95 ऑक्टेन पेट्रोल महाराष्ट्रामध्ये 103 रुपयाने मिळतं, ते 114 रुपयाने मिळतं, ते इथे 103 रुपयाने मिळतं. तर हिंदुस्थान पेट्रोलियमला इथे नेहमी अवेलेबल असतं. रेग्युलर पेट्रोलचा इथे रेट आहे 96-97 रुपीज आणि 95 ऑक्टेनचा रेट आहे 103 रुपये. मगाशी तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बघितलंय तेच हे मार्केट आहे, दोडामार्गचं मार्केट. हा आहे दोडामार्गचा मुख्य चौक. डाव्या बाजूला सावंतवाडी, उजव्या बाजूला सुद्धा गोव्यात जाता येतं. आम्ही आता गोव्याच्या बाजूने येतोय आणि इथून सरळ आपल्याला जायचंय बेळगावसाठी. इथून हा सरळ रस्ता तिराळी घाटातून जाणार आहे बेळगावला. उजव्या बाजूला जो उंच डोंगर दिसतोय तो आहे कसईनाथ डोंगर. तिथे आम्ही ट्रेक केला होता पावसाळ्यात. दोडामार्ग सोडून आपण पुढे आलोय आणि आता भेडशीच्या दिशेने निघालोय. इथूनच आपल्याला ना तिराळी घाटात आल्यासारखं वाटतं. हा भाग पूर्ण राखीव जंगलाचा आहे आणि राखीव जंगल इथे असल्यामुळे ह्या अभयारण्यातनं प्रवास करताना वातावरण खूप आल्हाददायक असतं. या रस्त्याचा प्रवास खूप सुंदर आहे. अगदी मे महिन्यात प्रवास करताना सुद्धा तुम्हाला एवढंच घनदाट वनराई आणि एवढीच ग्रीनरी बघायला मिळेल. तर आपण आता तिराळी घाटाच्या अगदी जवळ पोहोचलोय. हा सगळा जो भाग आहे ना, हा सगळा बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे. इथे हे बघा, हे आता आपण तिराळीच्या पुलावर आलोय आणि इथून थोड्याच वेळात आपल्याला घाट सुरू होईल. काय चाललंय? या सगळ्यांना घेऊन हे चिल्ली पिल्ली चंगू मंगू घेऊन चाललोय बेळगावला. इकडे बसली आहे, तिचं लग्न आहे. बाहेर बघते आता फसी गयो आपण, फसी गयो. येणार पण जाणार कुठून? मेढ्यात पोचलोय. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर उजव्या बाजूला एक छोटं डॅम आहे. म्हणजे तिराळीच्या मुख्य डॅमच्या खालच्या बाजूला एक दुसरं छोटं डॅम आहे. इथे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. त्या भागाचा मी एक व्हिडिओ केलाय. तुम्हाला जर तो बघायचा असेल, खूप गर्द वनराईत आहे हा सगळा भाग. तर ती जर तुम्हाला गर्द वनराई अनुभवायची असेल तर तुम्ही इथून ह्या उजव्या बाजूला आपल्या दिसणाऱ्या गेटमधून आतमध्ये जाऊन पाहावं लागतं. अगदी फिजिकली इथे येणं शक्य नसेल तर मी बनवलेला व्हिडिओ मात्र नक्की बघा. आत्ता मात्र सह्याद्रीचे उंच उंच कडे दिसायला लागलेत आणि आपण आता घाटाच्या पायथ्यापासून अगदी जवळ आहोत. काही मिनिटातच घाटाला सुरुवात होईल. हा घाट खूप सुंदर आहे. जेवढा सुंदर आहे तितकाच डेंजर आहे. ते म्हणतात ना, सुंदर गोष्टी ह्या नेहमीच डेंजर असतात. तर आपण जवळजवळ घाटाच्या पायथ्याशी पोहोचलोय. इथून तिराळी घाट सुरू होतो. साधारण 8-9 किलोमीटरचं अंतर आहे. पण हे 8-9 किलोमीटरचं अंतर अगदी उभी चढाई आहे. म्हणजे
इतर घाट मी आंबोली घाट बघितला आहे, त्याच्यानंतर करूळ घाट बघितला आहे, भुईबावडा बघितला, आंबा बघितला, कुंभारली बघितला. ह्याच्यासारखा डेंजरस घाट मी आजपर्यंत कुठेच नाही बघितला. तर हा आहे घाटाचा पायथा. इथून कोल्हापूर जिल्ह्याची हद्द सुरू होते, सिंधुदुर्ग जिल्हा इथे संपतोय आणि आता आपण चंदगड तालुक्यामध्ये एंटर झालोय. आणि घाटाचा चढ आपल्याला इथूनच दिसायला लागलाय बघा. रस्ता सुद्धा अरुंद आहे, आजूबाजूला घनदाट झाडी आहे आणि हा नागमोडी वळणं घेत सह्याद्रीच्या डोंगरांवर चढणारा रस्ता आपण जर बघाल तर बघायला खूप सुंदर आहे, चालवायला अवघड आहे. याच्यातून समोरून जर एखादी मोठं वाहन आलं, एसटी किंवा तत्सम काही वाहन आलं ना, ट्रक वगैरे इथे येतच नाहीत, पण एसटी येतात, काही ठराविक एसटी येतात. त्या एसटी आल्या तर त्यांना साईड देणं फार जिकिरीचं काम आहे या घाटामध्ये. या भाईने गाडी हा चढायला सुद्धा ब्रेक लावत का गाडी चालवतोय मला कळत नाहीये. स्वतःचं स्पीड, माझी मोशन, माझं एक्सलरेशन सुद्धा मेंटेन होत नाहीये याच्यामुळे. आणि ही गाडी आहे TN म्हणजे तमिळनाडूची. सध्या हा घाट तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या लोकांना गोव्यात येण्यासाठीचा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे ना ह्या भागात तुम्हाला TS, त्याच्यानंतर म्हणजे तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या गाड्या खूप दिसतात. आणि काही गाड्या बिघडतात सुद्धा. अगदी ज्यांना इंजिन रोटेशन म्हणजे RPM आणि आपलं ॲक्सेलरेशन ह्याचं गणित समजत नाही ना, त्यांचा असा प्रॉब्लेम होऊन बसतो. ही गाडी बघा. इथे रस्त्यात थांबणं फार चुकीचं आहे, कारण आपण गाडी रस्त्याच्या बाजूला जिथे थांबवतो ना, त्याच्यानंतर समजा एकदम 2 गाड्या वरून आणि खालून अशा 2 गाड्या एकत्र त्या पॉइंटला आल्या ना, तर त्यांना साईड देऊन जाणं फार जिकिरीचं ठरतं. इथे एक गोष्ट लक्षात आली आहे, ज्या गाड्या खाली जात आहेत, नुसतं ब्रेक दाबत खाली जात आहेत ना, त्यांच्या ब्रेक पॅड जळल्याचा वास येतोय. ही चढाई बघा, किती खडी चढाई आहे. असा एवढा उभा घाट मी नाही कुठे बघितला.
तर अशा प्रकारे हा सह्याद्रीचा उभा कडा जवळजवळ संपत आलाय आणि 8-9 किलोमीटर अंतर हे पार केल्यानंतर आम्ही पोचलोय घाटमाथ्यावर. एवढा कठीण घाट चढल्यानंतर ड्रायव्हरला आणि गाडीला दोघांनाही खरं तर विश्रांतीची गरज असते. त्याप्रमाणे आम्ही इथे थांबणार आहोत. इथल्या निसर्गाचा आनंद घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. इथं थांबणंच मॅन्डेटरी आहे. खूप गाड्या इथे उजव्या बाजूला थांबतात आणि आम्ही नेमकं सनसेटच्या वेळी इथे आहोत. तर वातावरण थोडं ढगाळ आहे, अधूनमधून थोडासा पाऊस पडतोय, पण इथून खालचे नजारे बघितल्यानंतर ना सगळा थकवा निघून जातो. हा आहे तिराळी घाट आणि खाली जे जंगल दिसतंय हे आहे सगळं तिराळीचं जंगल. बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट किंवा महाराष्ट्राचं ॲमेझॉन आपण म्हणूया ह्याला. एवढं सुंदर हे तिराळीचं जंगल. या बाजूला आहे दोडामार्ग आणि म्हापसा पणजी. हे बघा, ह्या गाड्या ज्या येत आहेत आता ह्या गोव्याकडनं येत आहेत, दोडामार्गकडनं येत आहेत. हलका हलका पाऊस होतोय. ढगाळ वातावरण आता बऱ्यापैकी निवळलंय. खाली दोडामार्ग आणि गोव्यामध्ये वातावरण खूप ढगाळ होतं, पण इथे आकाश म्हणजे सूर्यदर्शन झालंय, पण थोडा थोडा हलका हलका पाऊस आहे. पाऊस येण्याची चिन्ह नाही आहेत, पण हा छोटा थोडा पाऊस पडतोय. हा थोडासा जो 15-20 किलोमीटरचा भाग आहे ना, म्हणजे तिराळी नगर सोडल्यानंतरचा वरचा जो भाग आहे, इथे रस्ता थोडासा अरुंद आहे. हा मी गेल्या वर्षी सुद्धा असाच अरुंद बघितला होता, यावर्षी सुद्धा असाच आहे. आणि याच्यामुळे काय होतं, समोरून जर एखादी गाडी आली ना तर आपल्याला सहजासहजी साईड देता येत नाही, थोडीशी गाडी खाली उतरावी लागते. आणि रस्त्याची साईड पट्टी तितकीशी चांगली नाहीये. इथे उजव्या बाजूला डॅम आहे. आता मला तो नाही दाखवता येणार कारण माझा कॅमेरा एका फिक्स अँगलला काचेला लावून फिक्स आहे, त्यामुळे डॅम नाही दाखवता येणार, पण खूप सुंदर डॅम आहे. इथून आता आपण पुढे जाणार आहोत. मोटनवाडी म्हणून एक जागा आहे जिथून राईट घ्यायचा आहे, आणि त्यापुढे पाटणे फाट्याने सुद्धा राईट घ्यायचा आहे. तर हा सगळा भाग आहे कोल्हापूर जिल्ह्याचा, चंदगड तालुका. पाटणे फाट्यानंतर काही वेळात आपल्याला कर्नाटकची बॉर्डर लागते आणि तिथून बेळगाव अगदी कमी अंतर उरतंय. एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण तर आपण पोचलोय पाटणे फाटा इथे. हे जे गाव दिसतंय हे आहे पाटणे फाटा. आम्ही आता दोडामार्गकडनं येऊन उजवीकडे वळून टुवर्ड्स बेळगाव निघालोय. तर ह्या रस्त्यातलं हे एक मुख्य ठिकाण आहे. इथे ना आता मला चहा प्यायचा आहे, चहासाठी इथे थांबायचं आहे.
तिथे चहा घेऊन आम्ही पुढे निघू. आपण आता अगदी महाराष्ट्र कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहोत. इथे कसलं तरी चेकपोस्ट आहे. आता मला वाटतं इथे कमर्शियल व्हेकल्स चेक होतात, त्यांचं वजन होतं आणि मग ते पुढे पाठवले जातात. हे महाराष्ट्राचं शेवटचं चेकपोस्ट म्हणायला हरकत नाही. हे बघा, इथे मधून ट्रक वगैरे अशी कमर्शियल व्हेकल असतात ना, त्यांचं वेट करून पुढे पाठवलं जातं. असाच एक चौक डाव्या बाजूला मागे आपण बघितला आत्ताच. इथे महाराष्ट्र राज्याची हद्द संपत नाहीये, आता थोड्या वेळातच संपेल. हे बघा, इथे दिसतंय आपलं वेलकम टू कर्नाटका. इथून बेळगाव उरलंय फक्त 12 किलोमीटर आणि 12 किलोमीटरसाठी जर ट्रॅफिक नसलं तर 15 मिनटं खूप झाली. इथे या भागात आणि कोल्हापुरात हे असले प्रकार फार ऑब्व्हियस आहेत. कोल्हापुरात आपल्याला ऊसाचे रेल्वे मिळतात, ट्रॅक्टरला ट्रॉलीला ट्रॉली, ट्रॉलीला ट्रॉली, आणि इथेही हे असले प्रकार फार कॉमन आहेत. ऑलमोस्ट बेळगावात पोचलो आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. 3-3:30ला आम्ही निघालेलो आणि 5:30ला बेळगावात पोचते, म्हणजे जेमतेम 2 तासाचा प्रवास झाला आहे. बेळगावात आल्यानंतर ना, ही गोष्ट फार वाखाणण्याजोगी आहे. मोठे रस्ते आहेत आणि तुलनेने, म्हणजे जर आपण कोल्हापूरशी तुलना केली तर ट्रॅफिक खूप कमी आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये जी गर्दी होते ना, तशी गर्दी इथे बेळगावात कुठेच बघायला नाही मिळाली. हे बघा, आता तर आपण अगदी मुख्य शहरात आहोत आणि इथे सुद्धा फार असं गर्दीचं ट्रॅफिक नाही आहे. इथून राईट टर्न घ्यायला अलाव आहे. पोलिसने नाही थांबवलं, अलाव आहे. इथून आता आपण अगदी 5 मिनिटात इलाइट हॉटेलला पोचू, जिथे आज आम्ही स्टे करणार आहोत. आता आपण जवळजवळ मुख्य मार्केटमध्ये पोचलोय बेळगावच्या. इथून अगदी 2 मिनिटावरच आता हॉटेल उरलंय. तर हॉटेलला पोचू आणि जर मला शक्य झालं तर मी तुम्हाला एक छोटीशी सिटी टूर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
तर हे आहे हॉटेल इलाइट. आम्ही बेळगावातल्या दोन्ही ट्रिपमध्ये इथे स्टे केला आहे आणि खूप सुंदर आहे. हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे. मेन मार्केटमध्ये आहे. इथे पार्किंगची कटकट नाही आहे. खूप चांगली पार्किंग आहे. इथे गाड्या पार्क करण्यासाठी जागा आहे, पण इथून समोर आता हा जो भाग दिसतो ह्या बिल्डिंगच्या मागे सुद्धा पार्किंग आहे. तर हे आहे बेळगावचं मुख्य मार्केट. आणि आज आम्ही जर इथे लवकर पोहोचलोच आहोत तर आजचा दिवस सत्कारणी लावायचा आहे आणि खरेदीला सुरुवात करायची आहे. चलो, मानसी, मनाली आणि त्यांच्यासोबत अध्याय सुद्धा गेलाय पुढे. मृणाल हॉटेलला थांबली आहे. अगस्त्यला एवढ्या प्रवासानंतर लगेचच फिरवण्यात काही पॉईंट नाही आहे. तर आता ही मानसी मनाली कुठे गेली आहे त्यांना जरा शोधतो मी. हे मुख्य मार्केट आहे. आपल्याला इथून हा जो पुढचा भाग दिसतोय इथून खूप मोठं मार्केट आहे हे. आणि महाराष्ट्राच्या तुलनेने बऱ्याच वस्तू स्वस्तही मिळतात सापडल्या. हे बघा इथे आहेत मानसी मनाली आणि अध्याय. इथे यांनी आल्या आल्या लगेच सुरुवात केली आहे. तर हा होता आमचा दोडामार्ग ते बेळगावपर्यंतचा प्रवास. असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.